झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे घेतलेले राजीनामे हा लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग असल्याचा खुलासा शरद पवारांनी केलाय। कालच्या धक्कातंत्रानंतर पहिल्यांदाच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। काही मंत्र्यांना लोकसभेत पाठवणार आहे, काही जणांची गच्छंती निश्चित असल्याचं यॉर्कर सुद्धा त्यांनी यावेळी टाकलाय। येत्या 2 दिवसांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी सांगितलंय। तसंच छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचीही माहिती शरद पवारांनी दिली आहे। गेली 3-4 महिने आमच्या पक्षामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्यामध्ये एक सतत चर्चा चालू आहे की लोकसभेच्या निवडणुकीला आपण कसं जायचं। लोकसभेच्या निवडणुकीला जात असताना जसे रिझल्ट चांगले येतील त्या दृष्टीनं काय काळजी घ्यायची आणि त्याच्यामध्ये काँग्रेसशी बोलून काही जागा या संबंधीचे प्रश्न आत्ताच संपवावे आणि शक्य असलं तर लोकसभेच्या जागांच्यासाठी ज्यांना निवडणूक लढवायची त्यांना आत्ताच सूचना देऊन प्रत्यक्षपणाने कामाला लावावं। नाशिक उदाहरणार्थ लोकसभेची चर्चा झाल्याच्या नंतर भुजबळांची तयारी चर्चा सुरू आहे, माझी तयारी आहे ते म्हणून सांगितलं। म्हणजे मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं। त्यामुळे ज्येष्ठ मंत्र्यांचा निर्णय झालेला आहे। आता हा निर्णय आम्हा कोणाला माहिती नाही, पण तुम्हाला माहिती। झी 24 तास एक पाऊल पुढे।